मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीवरून राज ठाकरे संतापले। मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेनच सोडा, आधी मुंबई पुणे ट्रेनचं सोडा आणि आधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। पालकत्वाची आस असलेलं सरकार जनतेसाठी निराधार आहे, अशी टीका त्यांनी केलेली आहे। तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल वाहतूक कोंडी झालेली होती। 32 तासांनंतर ही कोंडी फुटली। मात्र यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे। त्यांनी संताप व्यक्त केलाय। मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेनचं सोडा, आधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्समध्ये। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जवळपास 32 तास तो ठप्प होता। प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले। या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात। पुढे त्यातून काही बोध सरकार प्रशासन घेतं का, हा प्रश्न आहे। मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5च्या सुमारास आसपास तिथे गॅसचा टँकर उलटला। त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली। हे पण योग्य झालं, पण अशा घटना घडल्या तर काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमधून हा द्रुतगती मार्ग उभारला गेला। त्याला 24 वर्ष उलटली, पण या काळात काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं। मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच, ते होतं जर टोल घेता तर मग सरकार टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं। कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। रस्ता बांधला, टोल वसूल केला, इतकी सरकारची जबाबदारी आहे का? परवाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली, ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा। हल्ली मुंबई पुणे प्रवास हा नक्की किती तासांमध्ये होईल याबद्दल कोणतीच शाश्वती देऊ शकत नाही। मुंबई आणि पुणे ही राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत। सर्व एका बाजूला म्हणायचं आणि 32 तास या दोन शहरातील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं, यासाठी लागणारा खोडगेपणा अनाकलनीय आहे। ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारनं त्यांना परत केला पाहिजे आणि चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाययोजना कशा केल्या पाहिजेत याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे। सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारनं विचार करावा।